आता बऱ्याच शेतकऱ्यांना उदाहरणार्थ चंद्रपूरवाले इथं आहेत. चंद्रपूर काही शेतकरी पोंभुर्णा आष्टा साहेब म्हणे एवढं उत्पादन कसं काय येतं. म्हटलं तुम्ही चला पाहायला. हे त्यांना दाखवलं आणि दुसऱ्या वर्षी पोंभुर्ण्यातल्या आणि आष्ट्याच्या शेतकऱ्यांनी एकरी 8 क्विंटल उत्पादन काढलेलं आहे. म्हणजे उत्पादकता आहे. आता दुसरा महत्त्वाचा भाग इथे गडकरी साहेबांच्या माध्यमातून पुरती शुगर कारखान्याचं मोठं जाळं विणलेलं आहे आणि बरेचसे शेतकरी बंधू आता ऊस लावत आहेत. आता बघा, हे अहमदनगरला गेल्या वर्षी आम्ही लावलेलं जवस आहे. तर जे शेतकरी ऊस लावतात, ऊसाच्या लावणीबरोबर जवस तुम्ही लावलं ना, मार्चमध्ये जवस निघून जातं, ऊसाला काही होत नाही आणि ऊसाला दिलेलं खत आणि पाणी जवसाला मिळतं आणि इथे तुम्हाला 20 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकतं. म्हणजे ऊसामध्ये इंटरक्रॉपिंग म्हणून तुम्ही घेऊ शकता. दुसरं, आता तुम्ही मला सांगाल की आता आम्ही काय केलं आहे, 7 वर्ष ज्याचा अभ्यास केला ह्या वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये. पारंपरिक पद्धतीनं साधारणतः 7,000 रुपये शेतकऱ्याचा फायदा होतो. सुधारित पद्धत जिरायत 28,000 आणि बागायतमध्ये 66,000 रुपये. आता 66,000 रुपये होय पर हेक्टरला. याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून आम्ही 4,500 ते 5,000 रुपये क्विंटल हमी भावाने खरेदी केलेली आहे. आता इथे मगाशी एक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही तो कॉटन लावला, सर्जिकल कॉटन लावला, पण खरीददार नाही. वास्तविक असे कामं शेतकऱ्यांनी करूच नाहीत. जोपर्यंत खरीददार येत नाही, करार होत नाही, तोपर्यंत आपण काही निर्माण करायचं नाही. आम्ही काय केलं आहे, ह्या प्रोजेक्टमध्येच केलेलं आहे, करारपत्र करा, शेतकऱ्यांकडून खरेदी करा. मग खरेदी कसं करायचं, MSP जवसाला नाही आहे. तर गेल्या वर्षी लांबट साहेबांकडे 5,500 रुपयांनी खरेदी झालेली आहे. मिनिमम 5,000 रुपये. तेच तुम्ही APMCला घेऊन गेला की 35-38 रुपये भाव मिळतो. तर अशा तऱ्हेनं त्यांना खरेदीची आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी लावायला सुरुवात केली. माझी अपेक्षा अशी आहे की ह्या इथं जे बसलेले लोक आहेत, समजा आसपास तुमच्या गावामध्ये एक 200-300 एकर जर कोणी लावणार असेल तर तुम्ही लांबट साहेबांना भेटा. त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला देतो. तुमच्याकडून हमी भावाने खरेदी केली जाईल. आणि दुसरं महत्त्वाचं, जो बाजारभाव मिनिमम कमीत कमी 5,000 रुपये, बाजारात वाढले तर आणखीन 5% वाढवून देऊ. मी आत्ताच तुम्हाला सांगतो, इथं येऊन तुम्हाला ज्ञान द्यायचं त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला आर्थिक फायदा होणे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा जवस मूल्यवर्धन प्रोजेक्ट अशा तऱ्हेनं राबवलेला आहे की याच्यामध्ये कुठलंही असं प्रॉब्लेम ठेवलेलं नाही आहे. तर मला अशी विनंती आहे, शेतकऱ्यांनी जवस लागवडीसाठी पुढे यावं. कारण पुढे मागे जाऊन जवसाची भयंकर मागणी वाढणार आहे. तुम्ही आता ध्यानात ठेवा. आणि जवस पिकवण्यासाठी विदर्भाशिवाय दुसरा चांगला भाग नाही आहे. समजा तुम्ही नाही पिकवलं तर मग छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे. परंतु मूल्यवर्धन सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे. खरेदीची यंत्रणा नागपुरात आहे, चिखलापारला आहे, बियाण्याची निर्मिती इथे आहे, आपल्याकडे उत्तम व्हरायटी आहे. तर शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन करावा आणि गट शेतीच्या माध्यमातून करार करून तुम्ही या. आम्ही तुम्हाला बाजारभावापेक्षा 5% जास्त देऊन खरेदी करू. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, एकदा का तुम्ही जवस चांगल्या तऱ्हेनं लावून एक क्लस्टर तुम्ही तयार केलं, अमरावती जिल्ह्यात एक, नागपूर जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, मग आम्ही काय करणार, जवसाचं धसकट आपण फेकून देतो, बरोबर आहे, ते आम्ही खरेदी करू. ते खरेदी करून तुमच्याच ठिकाणी छोटी फॅक्टरी काढू. त्याचा फायदा तुम्हीच घ्यायचा आणि त्याच्यापासून तो धागा आहे, फायबर, तो काढायचा आणि त्या फायबरपासून लिनन क्लॉथ बनतं, नोटेचा कागद बनतो. भारतामध्ये नोटेचा कागद बनत नाही, लिनन फायबर बनत नाही. तुम्हाला मी सांगतो, 1 किलो फायबरची किंमत 1,000 रुपये आहे.
1 किलो फायबरची किंमत 1,000 रुपये. तर शेतकऱ्याला काही फायबर काढायची गरज नाही, एक संस्था स्थापन करायची आणि त्याने तो काढायचा. आम्ही तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शनसुद्धा देऊ, तुमचं फायबर खरेदी करून पण देऊ, खरेदी आणि विक्री करून देऊ. दुसरं महत्त्वाचं, मग फायबरपासून तुम्हाला फायदा किती होईल खाली पहा. साधारणतः जिरायतमध्ये 2,500 ते 3,000 रुपये तुम्हाला फायदा होईल, जे की तुम्ही जाळून टाकता, की जनावरसुद्धा कुठास म्हणून खात नाही. आणि तिकडे जर बागायत असेल तर 3,500 ते 4,000 रुपये. म्हणजे आम के आम गुटले के दाम, तुम्हाला दोन्हीचा फायदा होईल. तर अशा तऱ्हेनं हा प्रोजेक्ट आम्ही संपल्यानंतर पण चालू ठेवलेला आहे. मी रिटायर शास्त्रज्ञ आहे आणि रिटायर झाल्यानंतर भारतीय विद्यापीठ आणि मी ह्या दोघांनी मिळून हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट चालू ठेवलेला आहे. प्रत्येक वर्षी आम्ही 1,000 एकरवर जवस लावतो. 200 ते 300 एकर आम्ही मराठवाड्यात लावतो, 700 ते 800 एकर विदर्भात लावतो आणि त्यांच्याकडून खरेदी करतो. बियाणाची उपलब्धता डॉक्टर लांबट साहेबांच्याकडे आहे. तर बघा, आता जवसामध्ये मूल्यवर्धन करण्यासारखं असं काय आहे, ह्या 3 गोष्टी आहेत. पहिलं ओमेगा 3. जगामध्ये कुठलंही पीक असं नाही की त्याच्यात इतकाही ओमेगा आहे. आता तुम्ही म्हणाल ओमेगा काय आहे, तर मी आता सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा एक घटक आहे SDG. हा कॅन्सर होऊ नये म्हणून हा घटक कामाला येतो आणि त्याचं प्रमाण जवसामध्ये 800 पटापेक्षा जास्त आहे. हे कुठल्याही पिकामध्ये नाही. आणि तिसरं जवसाचा धागा. आता बघा, एकट्या मुंबईमध्ये 5,000 कोटीची आपण आयात करतो. किती? 5,000 कोटी. मुंबईचे व्यापारी माझ्याकडे आले, लांबट साहेबांना विचारा, त्यांच्या शेतावर येऊन गेले, तुम्ही आम्हाला फायबर काढून द्या, आम्ही तुम्हाला तुमच्याकडून खरेदी करतो. तर म्हणजे काय आहे, आपल्याला जवसाचं मूल्यवर्धन करण्याला ह्या 3 गोष्टीची अतिशय फायदा आहे. आता मी महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो. हे बघा, आहे काळजीपूर्वक बघा, कृपया. सध्या नंबर वगैरे मी नंतर द्यायला व्यवस्था करतो. जवसामध्ये काय काय व्हॅल्यू ॲडिशन होतं ह्याचं थोडक्यात मी सांगितले, या चार्टमध्ये दिलेलं आहे. हे बघा, हे जवस आपण ऑइल मिलमधून तेल काढल्यानंतर, आपल्याकडे बऱ्याचशा ऑइल मिल पूर्वी होत्या. नागपूरमध्ये 26 ऑइल मिल होत्या जवसाच्या, आता 2च शिल्लक आहेत. आणि ते काढतात ते फक्त वॉर्निश अँड पेंटवाल्याने विकतात. आता ह्या ओमेगा 3 ऑइलचा फायदा काय? ओमेगा 3 ऑइल हे जवसामध्ये जे ओमेगा आहे 57 ते 60%, याचा फायदा आरोग्याला खूप फायदा आहे. आता बघा, प्रत्येक घरामध्ये कुणाला ब्लड प्रेशर आहे, मी तुम्हाला हात वर करायला सांगितलं तर मला वाटते बरेचसे हात वर दिसतील की प्रत्येकाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, वजन वाढलेलं आहे, त्याच्यानंतर गुडघे दुखतात, पोट वाढलेलं आहे, कॅन्सरचं प्रमाण आता खूप ऐकायला मिळून राहिलं. आणि डायबिटीस झाला की मग तो हृदयविकार आलाच, आणि डायबिटीस आणि हार्ट आलं की मग किडनी आलंच. या सगळ्यासाठी ओमेगा 3 अतिशय फायद्याचा आहे. आणि तो आपण खात नाही, तो कुठल्याही अन्नात मिळत नाही जवसा व्यतिरिक्त. बदाम अक्रोडमध्ये मिळतो 0.001%, म्हणजे 1-2-3 किलो खाल्ल्यानंतर तुम्हाला थोडासा मिळेल, इतकं बदाम अक्रोड खाऊ शकत नाही. म्हणून जवस हे ओमेगासाठी उत्तम मार्ग आहे. पण याचा फायदा ह्या सगळ्या आजारांना होतो, पुढे मी सांगतो तुम्हाला. तर आम्ही काय केलं ह्या प्रोजेक्टमध्ये, आता तेल काढल्यानंतर मला वाटतं इथे लेडीज 1-2 दिसत आहेत, तेल काढल्यानंतर 8-1 दिवसात ते खराब होऊन जातं, त्याला फेस येतो आणि वास येतो, त्याला इंग्रजीत रॅन्सिड म्हणतात.
जवसाचं तेल काढण्याची पद्धत आणि इतर तेलाची पद्धत फार वेगळी आहे. आपण घाणीत तेल काढलं तर 4-5 दिवस टिकेल, काही तुम्हाला कळणार नाही. जसं जवसाच्या तेलाचा हवेशी, लाईटशी, ऑक्सिजनशी संपर्क आला की त्याच्यातला ओमेगा निघून जातो. म्हणून साध्या एक्सपेलरमध्ये तेल काढल्यानंतर जवसाचं तेल आरोग्यादृष्टीनं कामाचं नसतं. हे तुम्ही ध्यानात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याच्यावर जी कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी आहे, फक्त कोल्ड प्रेस खूप लोक बोलतात पण कोण काढत नाही. पण कोल्ड प्रेसनी काढल्यानंतरसुद्धा त्याचं फिलिंग जे आहे ते नायट्रोजनमध्ये सील करावं लागतं, त्याच्यानंतर त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये द्यावं लागतं. ही सगळी जी प्रोसेस पेटेंट आहे, ह्याचं आमच्याकडे या प्रोजेक्टमधलं पेटेंट आहे. म्हणजे हे तेल आम्ही काढलेलं ते बॉटलमध्ये भरलेलं तेल आहे बघा, 24 महिने काही होत नाही त्याला. आणि त्या बॉटल हे ते 1 किलोची आता सध्या मार्केटमध्ये आम्ही 600 रुपये किलोनी विकतो. सध्या जास्त विक्री नाही आहे, 600 रुपये पर किलो. हेच तेल मलेशियाला पाठवल्यावर 1500 रुपये किलोनी जातं. ह्याच तेलाच्या कॅप्सूल बनवल्या, खाली कॅप्सूल सॉफ्ट जेल कॅप्सूल बघा. नागपूरमध्ये एका कंपनीला आपण ऑथराईज केलेला आहे. 1 किलोपासून बघा, ध्यानात घ्या, 1 किलो जवसाच्या कॅप्सूलपासून 18,000 रुपयाच्या कॅप्सूल बनतात. मी इथं तुम्हाला जी वस्तुस्थिती आहे ते सांगतो आहे. 18,000 रुपयाच्या कॅप्सूल बनतात. आज मार्केटमध्ये त्याप्रमाणे सेल आहे, विक्री आहे. म्हणजे फक्त तेलापासून पुढे अजून प्रोडक्ट आहेत बघा. दुसरं तेलाचा दुसरा वापर काय आम्ही काय केलं, ते फॉर्टिफायर दिसतं बघा. तेल पाण्यात टाकल्यानंतर विरघळत नाही, तुम्हाला इतकी कल्पना असेल. तर त्याला थोडंसं एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली आणि इमल्शन तयार केलं. आणि ते इमल्शन, त्याला आम्ही फॉर्टिफायर म्हणतो, ते पाण्यात विरघळतं. आणि त्याच्यापासून बघा ते कुठं जातं, त्याचा वापर कुठं होऊ शकतो. डेअरीमध्ये ज्यावेळेला दूध डेअरीला जातं तिथं जर आपण हे ओमेगा 3 ॲड केलं दुधामध्ये, तर ते ओमेगा 3 मिल्क होतं. बघा, हे जे दूध आपण गाईचं म्हैशीचं दूध आपण लहान मुलांना देतो, ॲक्च्युली ते दूध त्यांच्यासाठीच आहे, वासरांसाठी आहे, पण ते आपण पितो. वास्तविक त्याला आणि आईचं दूध मुलाला गरजेचं असतं. याच्यामध्ये ओमेगा टाकल्यानंतर हे जसं आईचं दूध आहे तसं दूध तयार होतं. म्हणजे त्याला ह्युमनायझिंग दी काऊ मिल्क म्हणतो आपण. तर हे दूध नेस्ले कंपनीनं 10 वर्षापूर्वी भारतात आणलं होतं, 120 रुपये लिटर. तर ही टेक्नॉलॉजी सगळ्या डेअरींना देण्यासाठी आमच्याकडे तयार आहे. आमचं असं आहे की आम्ही त्यांना ओमेगा 3 फॉर्टिफायर देणार, त्यांनी त्यांच्या, आणि दुधामध्ये थोडंसं टाकावं लागतं, जास्त लागत नाही. म्हणजे लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हा ओमेगा कामाला येतो. पुढे बोलतो आहे मी त्याच्याबद्दल डिटेल. तिसरं, ओमेगा 3 घी. दुधामध्ये पण हा फॉर्टिफायर टाकायचा, त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, त्याचे पेटंट्स आहेत. जो डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहे त्यांना आम्ही हे पेटंट देणार. त्यांनी इंडस्ट्री डेव्हलप करावी, त्यांनी मार्केटमध्ये आणावं. तर ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ते साधारणतः घी खात नाही. समज चुकीचा आहे. तुम्ही ह्यात ओमेगा टाकलेलं घी खाल्लं तर हार्ट फ्रेंडली घी आहे, म्हणून हे घी आरोग्याला फायदेशीर राहील. ह्याची सगळी माहिती, सगळं संशोधन सगळं तयार झालेलं आहे आणि याच्यावरचं पेटंट पण आहे. म्हणून ऑइल इंडस्ट्री झालं, फार्मा इंडस्ट्री झालं, आणि दुसरं डेअरी इंडस्ट्री. आता तुम्ही खाली या, जो केक निघतो बघा, 15 रुपये किलोनी शेतकरी तो विकतात साधारणतः. हा केक एनरिच केलेला केक आम्ही त्याच्यापासून ओमेगा 3 कोंबड्यांना समजा एक कोंबडी रोज 100 ग्रॅम जर खात असेल, त्याच्यामध्ये 5 ग्रॅम टाकायचं. 21 दिवसानंतर, समजा आज कोंबडीनं ते फीड खायला सुरुवात केल्यानंतर 21 दिवसांनी येणाऱ्या अंड्यामध्ये 250 ते 400 मिलीग्राम ओमेगा राहतो. नॉर्मल अंड्यामध्ये राहत नाही. असे अंडे
आरोग्याला म्हणजे नॉन कोलेस्ट्रोजेनिक, याच्यामध्ये पिवळा बल्क असतो तो कोलेस्ट्रोजेनिक असतो. हार्ट पेशंट खात नाही, कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून. ते टाकल्यामुळे कोलेस्ट्रॉल तुमचं कमी होतं. म्हणजे एक पण फायद्याचं होतं, ओमेगाही मिळतो आणि एकचं प्रोटीन पण मिळतं. मी तुम्हाला सांगतो, पुण्याचं पूर्ण रिलायन्स मार्केट, मोर मार्केट, मुंबई मार्केटमध्ये हे सगळे अंडे अवेलेबल आहेत आता. माझी अशी इच्छा आहे की विदर्भामध्ये जे काही पोल्ट्रीवाले आहेत त्यांनी संपर्क साधावा आणि असे अंडे तयार करून त्यांनी मार्केट करावं, त्यांनी त्याचे पैसे कमवावेत. आणि हे सगळं तंत्रज्ञान भारतामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेलं मी तुम्हाला सांगतो. हे तंत्रज्ञान कुणाकडेही नाही आहे, तुमच्या माहितीसाठी. दुसरं ओमेगा 3 चिकन. चिकन आता तुम्ही म्हणाल चिकन तर बरेच लोक खातात. चिकन जे लोक खाणारे आहेत बऱ्याच वेळा वातड राहतं, खायला टेस्टी राहत नाही. याचा अनुभव असा आहे, हे टेंडर राहतं, सॉफ्ट राहतं आणि टेस्टी राहतं. याच्यासोबत तुम्हाला ओमेगाही मिळतो, साधारणतः 300 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम. म्हणजे आपण त्याचं मूल्यवर्धन प्रत्येक भागापासून कसं केलं बा, हे मी तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या केक नंतर तिसरा त्याचं मूल्यवर्धन काय होतं बघा, तो चौथा राहतो तेल काढल्यानंतर. त्याच्यामधून तो SDG निघतो. आता त्याला प्रोसेस फार महागाची आहे आणि त्याच्यामधून SDG काढल्यानंतर त्याच्या कॅप्सूल बनतात. ती कॅप्सूल दिल्यानंतर जे काही हार्मोन सेन्सिटिव्ह कॅन्सर आहेत, आता बघा ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, पॅनक्रियास कॅन्सर, किंवा जे माउथमध्ये जे तंबाखू खाणारे लोक त्यांना जो होतो तो कॅन्सर, किंवा अजून बरेचसे जे कॅन्सर होतात त्याला हा रोकथाम करतो. क्युअर करत नाही, मी तुम्हाला माहिती सांगतो. तुम्हाला कॅन्सर का होतो याची कारणं वेगळी आहेत. तर होत असेल तर तो होऊ देत नाही. तर ह्याचं संशोधन अर्ध झालेलं आहे. आता आणखीन एक 2-3 वर्षांनी ह्या कॅप्सूल बाजारामध्ये येतील. मी तुम्हाला सांगतो, विदर्भामध्ये जे काही सध्या जवळ आहे 30,000 म्हणजे जास्तीत जास्त 1,00,000 एकर पण नसेल माझ्या. याचं जर मूल्यवर्धन एवढं केलं आणि मार्केटमध्ये आपण टाकून दिलं, केवढा रेव्हेन्यू जनरेट होईल? 15,000 कोटी. मला सांगा, मी हे पूर्ण अभ्यासांती बोलतो. 15,000 कोटी विदर्भात या मूल्यवर्धनातून तयार होतात. आता शेतकऱ्यांना होणारा फायदा, हे मार्केटमध्ये प्रोडक्ट गेल्यानंतर निर्माण होणारी नोकरींची संधी आणि याच्यापासून होणारे आरोग्याचे फायदे. दुसरा कुठला असा व्यवसाय आहे की त्याच्यामधून एवढ्या संधी निर्माण होऊ शकतात? वर्ल्ड बँकेने जे आम्हाला जवसासाठी 15 कोटी रुपये, मी तुम्हाला सांगतो आज या प्रोजेक्टला 15 वर्ष होत आहेत, 15 कोटी खर्च केले. आणि सुदैवाने हे जर विदर्भात जर जे काही तुमच्यापैकी कोणी राजकारणी लोकांशी संबंधित असाल त्यांना जरूर सांगा, हा मोठा ॲव्हेन्यू आहे. विदर्भात शेतकऱ्याला फायदा 15,000 कोटी रुपये. मी याच्यामध्ये अजून बरेचसे प्रोडक्ट ॲड नाही केले. तर म्हणजे तुम्ही जर फक्त कॅप्सूल जर बनवल्या, उदाहरण सांगतो सगळ्यात सोपं, एकरी लांबटसाहेब 4 क्विंटल आरामाने येतं, काही मेहनत न करता 4 क्विंटल जवसामधून 100 किलो तेल निघतं. 1 किलोचे 18,000 रुपये, 100 किलोचे 18 लाख रुपये. म्हणजे ते कॅप्सूल करून जर तुम्ही मार्केटमध्ये टाकल्या तर तुम्ही एका एकरातून 18 लाख रुपये कमावणार आहात. एका एकरातून 18 लाख रुपये. आता खर्च वजा जातात तो काही भाग नाही आहे. विचार करा, हे सगळं जर आपण केलं तर किती फायदा आहे. हे तंत्रज्ञान भारतामध्ये पहिल्यांदा उपलब्ध आहे. मी आता गेल्या 6-7 वर्षापासून इथे येतो, इथं मी बोलतो आणि तुम्ही बाहेर गेले की तुम्ही विसरून जाता, पुढं काही जात नाही. परंतु ह्यातून एक तरी तयार होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि
नाही झालं तरी काही हरकत नाही, कारण तुमच्या काही अडचणी आहेत मला कल्पना आहे. परंतु आता डॉक्टर लांबट साहेबांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक चांगला प्रोजेक्ट दिलेला आहे. किती, 1 का 1.5 कोटीचा आहे? 1 कोटीचा आहे. तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करा. तुम्हाला मूल्यवर्धनात आम्ही सहभागी करून घेऊ आणि याचा फायदा तुम्हाला मिळेल. दुसरं महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की याच्यासाठी लागणारे जे भांडवल आहे ते भयंकर मोठं आहे. ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये कुणाकडे नसल्यामुळे परदेशातल्या लोकांना ही माहिती मिळाली. परदेशातले लोक आता आमचे मलेशिया, सौदी अरेबिया ह्यामध्ये बिझनेस सुरू केलेला आहे आता. मग भारतामध्ये का नाही? तर भारतामधले मोठे व्यापारी, आता मी लांबट साहेबांना सांगितलं, मला वाटते रतन टाटांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली होती, कोण आहे नाव सांगू शकेल का? रतन टाटा रिटायर झाल्यानंतर जी सायरस मिस्त्री. सायरस मिस्त्री हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जात आहेत. तुमच्यासाठी सांगतो मी, सायरस मिस्त्री हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जात आहेत. 2च दिवसापूर्वी मीटिंग झाली. 2-3 वर्ष लागणार आहेत. परंतु हा म्हणजे इथं येऊन मला कुणाकडून प्रशस्तीपत्र नको आहे, माझा सन्मान कुणाकडून नको आहे, परंतु शेतकऱ्याचं भलं करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आता सायरस मिस्त्री येत आहेत, याचा अर्थ काय? याच्यामध्ये काहीतरी आहे हो. रतन टाटानी 3-4 वर्ष रिटायर होण्यापूर्वी ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवला होता. पण कारण त्यांनी पुण्याला पेरंगुटला त्यांचं टाटा केमिकल्स आहे. येस. तर त्याच्यामुळं काय झालं की ते रिटायर झाल्यानंतर हा प्रोजेक्ट 12,000 कोटीचं अलोकेशन रतन टाटांनी केलेलं होतं. पण नंतर सायरस मिस्त्री आल्यानंतर हा प्रोजेक्ट मागं पडला. परंतु आता ते 2 वेगळे झाले. म्हणजे सायरस मिस्त्रीसारखे बरेचसे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आता येऊन राहिले. त्याच्यामुळे विदर्भाचं पुढचं पीक जे आहे महत्त्वाचं ते जवस आहे, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून याच्याकडे एक डोक्यात तुम्ही ठेवा की पुढं काहीतरी हे कामाला येणार आहे. आता याचं संशोधन करून मला 15 वर्ष झाली. मी रिटायर्ड झालेलो आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधून. परंतु सध्या मी कार्यरत आहे भारतीय विद्यापीठामध्ये एमेरिटस सायंटिस्ट. कारण हा आपल्याला प्रोजेक्ट पुढे न्यायचा आहे. आता हे असे काही प्रोडक्ट्स आहेत. नागपूरला लोटस मेडिसायन्स नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला आपण हे सगळं ऑथॉरिटी दिलेली आहे. त्यांच्याकडे 2 प्रोडक्ट आहेत, ज्यांना इच्छा आहे ते जाऊ शकतात. ओमेगा 3 सॉफ्ट जेल कॅप्सूल तिथं आहेत बिग बाजारच्या बाजूला. त्याच्यानंतर दुसरं लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी ब्रेन सिरप तयार केलेला आहे. परदेशावरून येतो तो 1500 रुपये किंमत आहे. आपल्या जो आहे ब्रेन सिरप 800 रुपये आहे. तर याला जो आरोग्याला जे फायदा होता ते थोडक्यात मी बोलतो आणि लांबट साहेब 10 मिनटं बोलणार आहेत आणि मग तुम्हाला प्रश्न विचारू शकता. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला जो